मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुंद रोड, कोलवड, बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने शौच केल्याने खळबळ। 8 गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या नागरिकांमध्ये संताप। संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावांमध्ये 140 गाव पाणी पुरवठा योजनेतून बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने शौच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सदर पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून 7 ते 8 गावांना नियमित पाणी पुरवठा केला जातो आणि या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने ही कृती केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे। पूर्णपणे स्वच्छता करण्यासाठी काही दिवस या टाकीतून पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। अरे कुठे काय गेलं? कुठे काय झालं? चल ना मग वर। श्रीधर मुरलीधर चोरे, पाणी पुरवठा कर्मचारी, टुनकी। मला माजी सरपंच यांचा फोन आला की बा टाकीवर गंदगी आहे। मी तेव्हा आलो आणि ते टाकीवर पाणी गंदगी सफा केली आणि पाणी पुरवठा बंद केलेला आहे। आम्ही टाकी सफा केल्यानंतर 1-2 दिवसानंतर पाणी पुरवठा सुरळीत स्वच्छ चांगला चालू करू। आमच्या गावामध्ये 5-6 गावाला पाणी पुरवठा करणारी 140 गाव योजनेची एक पाण्याची टाकी आहे की ज्याला MBR म्हणतात। त्या ठिकाणून 5-6 गावांना पाणी पुरवठा होत असतो। काल नागरिकांकडून तिथं समजलं की कोणीतरी त्या ठिकाणी घाण करत आहे। तसेच ग्रामपंचायतीला समजल्याबरोबर माजी सरपंच जीवन लोणकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तो प्रकार पाहिला। तात्काळ त्यांनी आणि सरपंचाने ते जे ग्रामपंचायत आपल्या 140 गावचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी तात्काळ बोलवून त्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या टाकीवर जे घाण केलेली होती ती घाण सफा करण्यास त्यांनी सांगितले। त्या ठिकाणी त्यांनी ते स्वच्छ केलं। तरी पण 1-2 दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ग्रामपंचायतची जी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्याची जी पाण्याची टाकी आहे ती वेगळी आहे आणि ती टाकी स्वच्छ आहे।